मार्जरी, मार्जरी, मला वाचव याच्यातलं. प्लीज काहीतरी कर मार्जरी. मंजिरी, मी तुला आधीच बजावलं होतं, सावध राहा. पण तू काळजी घेतली नाहीस. मार्जरी, तुलाही माहितीये मी घरातल्या गोष्टींपासून लांब नाही राहू शकत. आता मला सांग मी काय करू. मला वाटलं होतं की बोट नीट झाली तर हे सुद्धा होईल, पण बघतेस ना माझी काय अवस्था झाली आहे ते. आता हे असे हात घेऊन मी कशी जाऊ सगळ्यांसमोर. काहीतरी उपाय सांग मार्जरी. एक उपाय सापडलाय मला. बोल बोल. मी आता जे सांगणार आहे ते केलंस तर तुझे हात पुन्हा आधीसारखे होतील. इथून पुढे अशा प्रकारचा त्रास होणार नाही, किमान ह्या पवित्र काळात तरी. उपाय काय मार्जरी? नाही, तुझ्याकडे हा एकमेव मार्ग आहे मंजिरी. आतापर्यंत मी कोणासमोर झुकले नाही आणि यापुढे झुकणार नाही. ना 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 ना, आय डोंट ट्रस्ट दॅट मॅन. त्याला पैसे नाही देऊ शकत. ऍटलीस्ट नॉक तरी करत जाणं येताना. माझ्याच खोलीत येताना नॉक कशाला करायला हवाय? याव तू पण कशाला घेऊन आलीस? अरे मला सगळं कळलंय तुझ्या प्रोटीन शेक बद्दल, पण आपलं ठरलं होतं ना की ही गोष्ट तरी सिक्रेट ठेवूया आपल्यात. मग अरे हो, पण हे पैसे तू इथनं हलवणार होतास की नाही? ऑब्विसली मी पैसे घरातून हलवणार होतो, पण मॉम बाहेर मला असं विश्वासातला एकही माणूस भेटत नाहीये ज्याच्याकडे मी हे पैसे देईन. उगाच मी कोणाला पैसे दिले आणि तो अथर्वाकडे पचकला ना, सगळा गेम उलटा होऊन जाईल. अरे बाहेर कशाला, आम्ही आहोत ना विश्वासातले. बर, पैसे मोजलेस का तू? मला सांग, मी मोज. दे दे दे. वडील 40 लाख रुपये आहेत. कधी बघितले तरी आहेत का मोजायला चाललेत? शांत बसा जरा. उशिरा खाली टाक, खाली टाक. नाही, कपाटावर ठेव. अरे जरा शांत बसा. ही उशी अशी बेड खाली ठेवली, कपाटावर ठेवली ना तर जास्त संशय येईल. शांत बसा जरा. बस बस, लवकर लवकर बस. कोण आहे? अरे इट्स मी माया, दार उघडा. काय चाललंय काय? आजकाल घरात सगळेच डोर लॉक करून बसतात. इम्पॉर्टंट मीटिंग चाललेली का? आई वडील आणि मुलगा असे गप्पा मारू शकत नाहीत का? बरं, कसं आहे, अचानक पैसे आले तर ते इन्व्हेस्ट कसे करायचे याबद्दल मी सल्ला देत होतो याला. ओके, बर. पण माया, तू कशासाठी आलीस इथे? अच्छा, नाही मी बसच. ॲक्च्युली मला एक प्रश्न पडला होता की मला विचारायचं होतं, मंजिरी मॅडमना कुठली मेडिकल हिस्ट्री आहे का जी आपल्याला माहीत नाही किंवा त्यांनी आपल्यापासून लपवली आहे? आता सगळ्यांना माहित नाही म्हटल्यावर ते आम्हाला कसं माहिती असतं, नाही का? काय मी सिरियसली विचारते, आहे का असं काही, म्हणजे एखादा रोग, एखादा डिझीज जो त्यांना झालाय जे आपल्याला माहित नाही, असं काही आहे? नाही, असं काही नाही आहे. मंजिरीला काही झालेलं नाही आहे. पण तू का विचारतेस?
नाही मी सहज विचारते, म्हणजे कदाचित असं काही घडू शकतं किंवा त्यांच्यासोबत झालंय ज्याच्यामध्ये त्यांची बोटं अशी वाकडी वगैरे होतात किंवा त्या कापतात, त्यांना चक्कर वगैरे येते. सहज काळजीपोटी त्यांची दगदग जास्त होते ना, म्हणून. बोटं वाकडी होतात? बापरे, म्हणजे असा काही आजार असतो का? नाही मी फक्त उदाहरण देते, एक्झाम्पल आहे, बाकी काहीच नाही, सहज विचारलं. माया, आम्ही तिघे काय वेडे वाटलो तुला? सहज, उगाचच असंच म्हणून तू कधीच काही विचारत नाहीस. काय झालंय? अरे नाही रे, मी सहज विचारलं. एनिवेज तुम्ही करा तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कंटिन्यू. ही माया आता काय बोलत होती नक्की? खरंच त्या मंजिरीला असा काही आजार आहे का? नाही रे, काही आजार बिजार नाहीये तिला. ही उगाच आपली चौकशी करते, पाहडारके काहीतरी बडबडते. आणि हे बघ, आता मायाकडे नीट लक्ष द्यायला हवंय. हल्ली ना विचित्र वागायला लागली ती. आणि एक गोष्ट, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या पैशाच्या बाबतीत कुणालाही काहीही कळता कामा नये. मायाला तर नाहीच नाही. हा, अजिबात सांगू नका तिला काही. हा, आणि तुम्ही अचानक पैसे आले तर इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे सांगत होता तिथं तुम्ही. ती उशी मारणार आहे. गप्प बस. या घराची सून व्हायची लायकी नाहीये तुझी मीरा. आईसाहेब नाही, आजपासून बाईसाहेब म्हणायचं. माझ्याकडून तुला सुनेचा दर्जा कधीच मिळणार नाही. तुझ्यासारख्या धूर्त मुलीला या घरात कणभरही जागा मिळणार नाही. मार्जरी, तू सांगितलेला उपाय मी करणार नाही. मला इथेच असंच राहावं लागलं तरी चालेल, मी नाही करणार. आईसाहेब, मी मीरा. दार उघडा ना. ये. आईसाहेब, उठा ना, थोडंसं खाऊन घ्या. मीरा, तू ठेवून दे, मी खाईन नंतर. आईसाहेब, वेदाच्या बाबांनी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतीलच. मीरा, तुम्ही दोघं मला लहान समजता का? सहन होण्यापलीकडे जर का मला त्रास झाला असता तर मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं असतं. मी अंगावर कशाला काढीन? तसं नाही आईसाहेब, वेदाच्या बाबांना खूप काळजी वाटते तुमची, म्हणून बोलवलंय. त्याला सांग माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. तू जेवणाचं ताट ठेव आणि जा, प्लीज जा. म्हणजे रे, तुला सांगितलेला उपाय कर आणि मुक्त हो या जाचातून. आईसाहेब, काय झालं? काही नाही. तू ताट ठेव आणि जा. बरं. ताट ठेवलंय, पण खाऊन घ्या थोड्या वेळाने. मीराला जाऊ का दिलास? मार्जरी,
मी तुला पुन्हा सांगते, मी हे करू शकत नाही. मला दुसरा उपाय सांग. तुझ्याकडे आता हा एकच उपाय आहे मंजिरी. मीरा समोर मी हे करणार नाही. मला हे सगळं जमेल असं वाटत नाही. पण बघते. बाबा किती वेळ काम करणार आहेस? चल झोप आता. बाळा मला 5 मिनिटं देशील प्लीज? नाही बाबा, पण मला तुझ्यासोबतच झोपायचंय. हो बाळा आलो मी, मला 5 मिनिटं दे. बाबा तू माझा सुपर हिरो आहेस की नाही? मला गोष्ट सांग ना प्लीज. हो बाळा तू माझी हुशार प्रिन्सेस आहे ना, तुला कळतात ना या गोष्टी. तुझं कसं होमवर्क असतो तसं माझाही होमवर्क आहे ना. हे होमवर्क कम्प्लीट करून येतो मी. ओके बाबा प्लीज सांग ना गोष्ट. बाबा ये. अच्छा ये अच्छा बाबा. चल 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 ये आलो 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 सावकाश ये सांग गोष्ट. गोष्ट ऐकायची तुला, गोष्ट ऐकायची. हट्टी. सांग. दूध पिऊन घे, नाही तर तशी झोप. वेदा चल दूध पिऊन घे, ये लवकर ये. आई कशी आता? आई बऱ्या आहेत आता. तिने काही खाल्लं का? मी मगाशी गेले होते तेव्हा त्या आराम करत होत्या. मी जेवण घेऊनच गेले होते. त्या म्हणाल्या इथेच ठेव. म्हणाल्या नंतर खाते मी. मी बघून येतो एकदा. हो थांबा, त्यांना थोडा वेळ ना एकटंच राहू द्या. म्हणजे त्यांची तशी इच्छा आहे म्हणून. मला काय वाटतं की आईसाहेबांना कसलं टेन्शन आहे का? कसलं टेन्शन? माहित नाही, शांत शांत वाटत होत्या. बाबा दिल्लीला एकटे गेलेत, सो त्यामुळे आईला बाबांची काळजी वाटत असेल. हो असंही असू शकतं. मीराताई, बाईसाहेबांचं जेवण झालंय. त्यांच्या खोलीच्या बाहेर ना रिकामं ताट होतं. बरं झालं त्या जेवल्या. 2 घास पोटात गेले ना तर त्यांनाही बरं वाटेल. हो पण आईने असं का केलं असावं? ती रागावली होती का? वेदाचे बाबा, आत्ता आईसाहेबांनी 2 घास खाल्ले हेच महत्वाचं आहे. निघते मी. हो माझं पण थोडं किचनमध्ये काम आहे, ते आटपून मी आलेच लगेच. आई थांब, तुझं काम बाजूला ठेव. बाबा एक गोष्ट सांगतोय, तू पण इथे बसून ऐक. वेदा हे बघ. वेदा एक आयडिया आहे माझ्याकडे. मीरा आई ना खूप मस्त गोष्ट सांगते, तिला सांगा गोष्ट सांगायला. हो हो. वेदाचे बाबा मलाही काम आहेत, तुम्ही सांगा ना. वेदा बाबा सांगतील ना. मीरा वेदाला तुझं ते टॅलेंट दाखव ना. तू एका गोष्टीत दुसरी गोष्ट ऍड करून तिसरीच एक गोष्ट फुलवतेस. तिला ते ऐकायला खूप आवडेल. हो ना? हो ना वेदा? होय सांग. सांग आई तू. हो अगं वेदा सांग ना प्लीज. आई तू कुठली गोष्ट सांग, पण सांग आई प्लीज. आई सांग. थांब मी झोपते. ओके. आई एवढ्या रात्री कुठे चाललेत? काही हवं असेल का त्यांना? काही त्रास तर होत नसेल ना? अथर्वच्या खोलीबाहेर का आले ताई? एवढ्या उशिरा काही महत्वाचं बोलायचं असेल का? मला हे सगळं करणं पटत नाहीये मार्जारी, पण फक्त तू सांगितलंयस म्हणून हा उपाय करून बघणार आहे मी.
आली इथे? आता काय करू मी? ज्यासाठी आली ते काम कसं पूर्ण करू? आई, हो काय झालंय? का रडताय तुम्ही? या घराची सून व्हायची लायकी नाहीये तुझी मीरा. तुझ्यासारख्या धूर्त मुलीला या घरात कणभरही जागा मिळणार नाही. पण यात सर्व श्रेय माझं नाहीये, यात तिच्या वडिलांचंही श्रेय आहे. काय नाव काय त्यांचं? शिवनाथ गुरव. शिवनाथच्या मोठ्या मुलीला तर मी नेलं होतं. म्हणजे मीरा आणि अंबिका बहिणी आहेत? नाही नाही, काहीही झालं तरी आज मला माझं काम पूर्ण करावंच लागेल. मीरा, अथर्वशी लग्न झाल्यापासून मी तुझ्याशी खूप वाईट वागले. मला माफ कर. हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं, पण भीती वाटत होती की तू मला माफ करशील का नाही. पण प्रायश्चित्त केलं की मगच मन शांत होतं. आज तुझ्या पाया पडल्यानंतर मन हलकं झालं. मला
मला माफ करशील ना आई? अहो, स्वतःपेक्षा वयाने लहान माणसाचे पाय धरायला ना खूप मोठं मन लागतं आणि हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. मार्जरी, तू मला त्या मीराचे पाय धरायला सांगितले होतेस, ते मी धरलेच. पण त्यासोबत त्या अंबिकाचं मन सुद्धा जिंकलं.